सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते किंवा त्यांचे कोण पदाधिकारी जे तुम्ही आता बोलला मी तर पाहिलेलं नाही असून, परंतु जे आपण माध्यमांचे प्रतिनिधी, कारण आपण जगाला आरसा दाखवत असतात, जे सत्य हकीकत आहे ती लोकांसोबत, आणि जनता याला नाहक बळी पडलेली आहे. आणि म्हणून 15 तारखेला 15 जानेवारीला जी निवडणूक होते आहे याच्यामध्ये मतदारांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. विधानसभेमध्ये काय झालं लोकांना माहीत आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाबरोबर जे या सगळ्या संपूर्ण ऑपोजिशनने ज्या प्रकारचे मोर्चे काढले, सगळ्या गोष्टी समोर आणल्या, मतदार यादीतला घोळ दाखवला, परंतु सत्ताधाऱ्यांच्या अंगठ्याखाली असलेल्या प्रशासनाने काही करू शकले नाही. आणि आता फक्त एकच आशा आहे ती मतदारांची, या मुंबईतल्या सुज्ञ जनतेची. या मतदाराजवळ जो अधिकार आहे, जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. आज हे संविधानसुद्धा बदलायच्या भाषा करतायत. संविधानामध्ये कशा रीतीने यांना पाहिजे आहे ते बदल करायचे, वेगवेगळ्या मार्गाने ते करायचे, या सगळे मनसुबे यांचे जनतेला आता माहीत पडलेले आहेत. आणि म्हणून जनतेने, मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार गाजवावा. या 15 तारखेला मतदान करून त्यांनी दाखवून द्यावं सत्ताधाऱ्यांना की या लोकशाहीतला खरा केंद्रबिंदू हा सर्वसाधारण मतदार आहे, आणि तो मतदार आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार त्याला आहे. तुम्ही बळजबरी, तुम्ही धाकधपटच्या तुमच्या ज्या काही युक्त्या आमिष या सगळ्या गोष्टी चालत नाहीत. पण साहेब, तुम्ही जसं बोलताय लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिलाय मतदानाचा, हे लोकांनी 15 तारखेपर्यंत त्या गोष्टी टिकून पण नाही दिल्यात ना. बिनविरोध निवडून आणलेत. याच्यासाठी मत करायचा अधिकारच राहिला नाहीये. याच्यासाठी या देशामधली, या राज्यामधली, या शहरातली जी काही न्यायालय आहेत यांनी सुद्धा याची सुमोटो दखल घेतली पाहिजे. काय चाललंय, कोणाचं राज्य आहे? लोकशाहीची जननी म्हणून आपण अभिमानानं मिरवतो, आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांकडनंच अशा प्रकारची धाकधपटशाही चाललेली आहे. लोकशाहीला काळीमा फाटणारी गोष्ट आहे. आणि खरोखर जर लोकशाही पाहिजे असेल तर तो अधिकार जनतेच्या हातात आहे, मतदाराच्या हातात आहे. तो त्यांनी योग्य रीतीने त्यांचा मतदार, त्यांचा प्रतिनिधी निवडावा, आणि ही संधी आहे. ज्याप्रमाणे आपण बोललात की तुम्हाला त्या अपक्ष उमेदवाराबद्दल माहिती नाही, तर ते अपक्ष उमेदवार जे आहेत 135 वॉर्डमधले लालू म्हणून त्यांचं असं काहीतरी नाव आहे, पण ते यापूर्वी BJP सोबत काम करत होते. आता त्यांनी अपक्ष गेल्यामुळे त्यांना, जसं की किरीट सोमय्या आहेत किंवा नवनाथ बन जे BJPचे प्रवक्ते आहेत, आणि मनोज कोटक आहेत, त्या लोकांनी एवढं घाबरवलंय, एवढ्या धमक्या दिल्या की माघार घे, अन्यथा तुझं काही खरं नाही. ते सध्या दहशतीमध्ये आहेत. त्याच्यावर तुम्ही काय बोलता? आज मग लॉ एन्फोर्सिंग एजन्सी म्हणून पोलीस काय करतायत? आज त्यांच्यासमोर जर त्यांच्या नाकाखाली या गोष्टी घडत आहेत तर त्यांनी याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे. न्यायालय काय करते? अशा प्रकारे एका उमेदवाराला जर तुम्ही बंदिस्त करणं किंवा त्याला या मतदानाच्या प्रक्रियेपासून मध्ये येऊच न देणं, त्याला तिथे उभं राहायला न देणं, त्याच्यावर धाकधपटच्या तुम्ही जे सांगताय 16 तारखेनंतर मग तुम्ही तुमचा बंदोबस्त आणि या ज्या गोष्टी, याच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे. याच्यावर गुन्हा, पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे, आणि पोलीस स्टेशन ते करत नसेल तर न्यायालयाने त्याची दखल घ्यावी आणि आदेश द्यावेत. नाहीतर ही झुंडशाही, गुंडशाही जर मुंबईसारख्या शहरामध्ये होत असेल तर मग ही आर्थिक राजधानी वगैरे आपण म्हणतो हे कशा रीतीने राहणार? आज हे जे बाहेरून आलेले किंवा परप्रांतीय एका प्रकारे अशा प्रकारची जर भाषा करत असतील तर मराठी माणसाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे. ते 15 तारखेच्या या निवडणुकीमध्ये निश्चित कळेल.